So once again, I welcome you all in the Brilliant English Academy Latur. We are learning third unit, third poem. In that unit, stopping by wood सोनसुई एका बर्फाळ सायंकाळी जंगलाजवळ थांबतो. जेव्हा आपला कवी संध्याकाळी बर्फाच्छादित संध्याकाळी थांबतो त्यावेळेसचं वर्णन या ठिकाणी कवीने केलेलं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर सुद्धा करायचे. पुन्हा एकदा तुमचं ब्रिलियंट इंग्लिश अकॅडमी मध्ये स्वागत करतो आणि आपण पुढच्या भागाला सुरुवात करू. आपण हे कडवं पाहिलेलं आहे, हे स्टँजा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर हा दुसराही स्टँजा आपण पाहिलेला आहे. आपल्याला जो पाहायचा आहे तो तिसरा स्टँजा पाहायचा मित्रांनो. तर या तिसऱ्या स्टँजा मध्ये काय म्हटलेलं आहे कवीनं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला याचं वर्णन करून सांगणार आहे. अगोदर मी वाचून दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स. हार्नेस बेल्स, बेल म्हणजे काय? जे की घोड्याच्या गळ्यात घंटा बांधलेली असते. कशासाठी घंटा बांधलेली असते? कारण घोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घंटा बांधलेली असते. टू आस्क इफ देयर इज सम मिस्टेक. मिस्टेक म्हणजे चुका. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप. आणि मग त्या ठिकाणी आवाज, साऊंड्स म्हणजे आवाज. अँड ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लॅग. विंड म्हणजे वारा आणि फ्लॅग म्हणजे काय? डाउनी फ्लॅग. मखमली पंख, पिसे, जसे हिमवर्षावात पडणारे लहान तुकडे म्हणतो त्याला फ्लॅग. पहा, या पहिल्या ओळीचा अर्थ काय? ही गिव्स हिज हार्नेस बेल शेक. इन द थर्ड स्टँजा द पोएट डिस्क्राइब द ऍक्टिव्हिटीज ऑफ द हॉर्स. आता मग तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला कवी म्हणतोय की या घोड्याने जी काही कृती केलेली आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. द पोएट इज टेलिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ हॉर्स. कवी सांगतोय आपल्याला या घोड्याने काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे. टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. द हॉर्स शेक्स हिज हार्नेस बेल. हार्नेस बेल, the bell is going on to control the horse. The bell which we can use to control the horse. आणि मग आपण जी बेल याचा अर्थ पाहिला की घोड्याला नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेली घंटा. आणि मग तो हॉर्स काय करतोय? द हॉर्स शेक्स हिज हार्नेस बेल. शेक म्हणजे घंटा वाजवणे किंवा हलवणे म्हणतो आपण त्याला. द हॉर्स शेक्स हिज हार्नेस बेल. आणि मग टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक अँड द हार्नेस बेल इज फॉर रिमाइंडिंग द पोएट अबाउट हिज मिस्टेक ऑफ स्टँडिंग ऍट द सॉलिटरी प्लेस. आणि मग या ठिकाणी काय म्हणतो तो? टू आस्क देर इज समवन मिस्टेक. हे विचारण्यासाठी की काही चुका तर झाल्या नाहीत ना. टू आस्क विचारणे. इफ देर इज सम मिस्टेक, काही चुका तर झाल्या नाहीयेत ना, हे विचारण्यासाठी तो घोडा बेल वाजवतोय, घंटा वाजवतोय. द ओनली अदर साऊंड स्वीप. आणि त्यानंतर काय होतं बघा, द ओनली अदर साऊंड स्वीप. आणि मग त्या ठिकाणी या व्यतिरिक्त असलेला दुसरा आवाज यायला लागतो. कशाचा आवाज यायला लागतो? ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लॅग. तर तो आवाज कशाचा असतो? वाऱ्यांचा आवाज असतो. जलद हालचाली आणि मऊ पिसाप्रमाणे असलेला हिमवर्षावांचे लहान तुकडे. हिमवर्षा, बर्फ पडलेला असतो आणि त्या बर्फाचे तुकडे सुद्धा पडत असतात आणि त्याचा आवाज त्या ठिकाणी यायला लागतो. म्हणून कवी म्हणतो या ठिकाणी द पोएट हिअर्स द साऊंड. आता कवी आवाज ऐकतोय. कशाचा आवाज ऐकतोय? साऊंड्स ऑफ द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लॅग. कशाचा आवाज ऐकतोय? द पोएट हिअर्स द साऊंड ऑफ विंड, वाऱ्यांचा आवाज ऐकतोय. अँड डाउनी फ्लॅग,
And if downy म्हणजे soft feather like a snow flakes falling. हिमवर्षावांचे बारीक बारीक तुकडे पडलेल्यांचा आवाज हा कवी ऐकतोय. तर चौथा स्टँड आणि शेवटचा स्टँड आहे मित्रांनो. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. वुड्स म्हणजे जंगल. In the last stanza, the poet is telling that the poet is speaking about the beautiful woods and the beautiful forest. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगतोय की जंगल अरण्य किती सुंदर आहे, लवली आहे, डार्क आहे, डीप आहे. प्रेमळ लवली म्हणजे, डार्क म्हणजे गडद आणि डीप म्हणजे गहन आहे. But I have promises to keep. The poet explained the forest, lovely, dark and deep. And in the next line, next verses, he said, he can't spend too much time in the beautiful woods, but he promises other. He gave promises, that's why he cannot stop long time in the jungle or beautiful woods. And miles to go before I sleep, and miles to go before I sleep. And तो म्हणतो, the poet has to keep promises means he must complete his duties and responsibilities. तो काय म्हणतो, मी काही वचन दिलेलं आहे आणि ते मला वचन पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी मला इथं थांबता येणार नाही. He must complete his duties and responsibilities and he has to go miles and miles away before he sleep. झोपण्या अगोदर त्याला कुठं जायचंय, मैलाचे अंतर चालायचंय, मैल चालायचंय. कारण त्याला तिथं थांबता येणार नाही, कारण त्यानं वचन दिलेलं आहे, त्यामुळे त्याला थांबता येणार नाही त्या ठिकाणी मित्रांनो. म्हणून तो म्हणतोय and miles to go before I sleep and miles to go before I sleep. झोपण्यापूर्वी मला मैलाचे अंतर कापायचं आहे, चालायचं आहे. झोपण्यापूर्वी मला मैलाचे अंतर कापायचं आहे, जायचं आहे. And that's why he cannot stop that lovely, dark and deep forest. And this poem is written by Robert Frost, who was an American writer and who gave the good explanation about the forest. So once again I request you friends, if you like my video, please share it, like it and subscribe it. Thank you for watching my video. Once again I thank you. So we will stop here. Next time we'll see next video. Thank you. Have a nice day.